काय नेमका आपला अनुभव राहिला? आम्ही काल छत्रपती संभाजीनगर आणि तिथले 2 ब्लॉक आम्ही बघितले काल आणि त्यात एक ब्लॉक आम्ही जालन्याचा पण बघितला. आज 3 ब्लॉक आम्ही जालन्याचे बघितले. याच्यात जे काही क्षेत्रफळ जे टोटल लॉस क्रॉप वाईज आम्ही त्याच्यात बघितलं. कपाशी आहे, त्याच्यानंतर बाकी तूर आहे, इतर फळबागा आणि बाकी शेतकऱ्यांशी किंवा गावकऱ्यांशी आम्ही चर्चा करून त्याच्यात जनावरांसाठी चारा, त्याच्यानंतर पिण्याचं पाण्याचं काय व्यवस्था आहे, कशी आहे, त्याची सविस्तर चर्चा केली. आणि हा आमचा जो 2 दिवसाचा कार्यक्रम आहे याचा सविस्तर रिपोर्ट आम्ही आमच्या टीम लिडरला उद्या डिब्रीफिंग मीटिंग पुण्याला आयोजित केली जाणार आहे, त्याच्यात आम्ही सांगू. आणि त्याच्यानंतर सगळ्या टीमद्वारे जे काही ऑब्झर्वेशन असते आणि प्लस बाकी मेमोरंडम वाईज जे काही ऑब्झर्वेशन्स आणि बाकी त्याच्यात काय किती असिस्टंट त्यांनी हे केलं त्याचं कॅल्क्युलेशन बाकी सगळ्या गोष्टी आणून सविस्तर रिपोर्ट बनला जाईल आणि तो मग आम्ही मंत्रालयाला टीम लीडरद्वारे तो प्रेझेंट केला जाईल. असं सगळ्या महाराष्ट्रातला झालाय का सगळं पाणी दौरा मराठवाड्यात? नाही, याच्यातला आम्ही 8 जिल्ह्यांचं 8-9 जिल्ह्यांचा आम्ही त्याच्यात समावेश केलेला होता. म्हणजे टोटल 5 टीम तयार झालेल्या होत्या आणि प्रत्येकाने आपल्या 2-2 1-2 डिस्ट्रिक्ट असे कव्हर केलेले आता 2 दिवसात. आज शेवट होता आणि उद्याला आम्हाला आमची डिब्रीफिंग मीटिंग आहे जे पुण्याला होणार आहे. त्यानंतरची काय प्रक्रिया? त्यानंतरची रिपोर्ट सबमिशन असतं, फायनल रिपोर्ट करणं आणि ते सबमिट करणं आहे. आता एक अर्थात राजकीय किंवा त्या लेवलवरचं सरकारी लेवलवरचं पद्धत आहे, साधारण यासाठी किती वेळ लागू शकतो शेतकऱ्यांना मदत मिळेल? ते शेतकऱ्याच्या मदत नाही, ॲक्च्युली काय ह्या टीम जेव्हा फायनल होतो रिपोर्ट त्याच्यानंतर ते सेक्रेटरी ॲग्रिकल्चरद्वारा त्याचं फायनल झाल्यानंतर मग ते याच्यात मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये जाऊन तो मग जे काही तुमचं डिमांड ते किती तिथून हे होईल त्याचं डिसाईड होऊन मग ते ॲटोमॅटिकली स्टेटला ते ट्रान्सफर केला जातो. अंदाज किती वेळ लागतो? अंदाज ते रिपोर्ट सबमिशन आणि फायनलायझेशनवर डिपेंड असते. त्याचं दुष्काळी स्थितीमध्ये सर आता काय आपल्याला असं वाटतं की प्रायोरिटी इथल्या दिसत आहेत तुम्हाला कुठले जसं मराठवाड्याचं असं जर उदाहरण घेतलं जसं दोन्ही डिस्ट्रिक्ट हे मराठवाड्यात येतात तर त्याच्यात जनरली याच्यात जो रेनफॉल आहे फारच कमी प्रमाणात येत असतो. तर त्याच्यात जलसंधारण या बाबीकडे जास्त लक्ष द्या, त्याच्यात जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याची संचयन करून आणि तो व्यवस्थित नियोजन करून त्याला तुम्ही त्याचा साठा जास्तीत जास्त उपयोग करू शकतो. आणि बाकी या क्रॉपिंगच्या दृष्टीने किंवा सॉईल पॅटर्नच्या दृष्टीने इतर क्रॉप नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ही उद्याच बैठक होईल आणि त्यानंतरची बैठक केव्हा होऊ शकते आणि कुठे? त्यानंतरची ते दिल्ली लेवलवरच होत असते, कारण की स्टेट लेवलचं आम्ही एकदा बघितल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या लेवलवर दिल्लीच्या लेवलवरच ते याचा हे रिपोर्ट फायनल होत असतो. सर एक शेवटचा प्रश्न, हे जे काही दुष्काळी परिस्थिती असते तर 3-4 वर्षांनी असं परिस्थिती मराठवाड्यात महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये उद्भवलेली आपल्याला दिसते. अनेकदा असे पथक येतात, त्याची पाहणी करतात, सरकारही त्याचं सर्वेक्षण करतं, आपला रिपोर्ट सादर करतं, जी मदत व्हायची मागणी व्हायची ती मदत पुरवली जाते. परंतु याच्यावरती लॉंग टर्म सोल्युशनच्या दृष्टीनं काही या समित्या काही सुचवणार असं वाटतं, काय असं सुचवायला हवं असं काही वाटतं? नाही, याच्यात जे शॉर्ट टर्म वगैरे ॲक्च्युली काय आहे जे IMCT वगैरे जे येते ती शॉर्ट टर्म वगैरे ज्याच्यात मिटिगेशनचाच पार्ट असतो. हा लॉंग टर्मसाठी स्टेटला प्रपोजल बनवून त्याच्यानंतरच्या कन्सर्न मंत्रालयाकडून ते दीर्घकाळ चालणाऱ्या योजना आहे काय हे त्याला डिटेल्स प्रपोजल करून त्या करू शकतात. म्हणजे जसं आता आजच्या प्रेझेंटेशनमध्ये बघितलं की इथे पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्यासाठी एक विस्तृत प्रकल्प या योजना बनवण्याचं कार्य सुरू आहे. अशाच प्रकारच्या जर बाकी ठिकाणी जसं इरिगेशनच्या दृष्टीने बाकी गोष्टीने जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते दीर्घकाळ ज्याच्यात हे होईल म्हणजे लॉंग टर्म ज्याला प्रोजेक्ट म्हणतात ते राज्य सरकार वगैरे याच्यात करू शकतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.